साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनल वरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वामिनी ब्युझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मग काय श्रोते हो, कसा काय झाला दिवाळीचा फराळ? काय काय केलं फराळा? बाकी दिवाळीची मजा काय औरच. आधी आमच्या असंख्य श्रोत्यांना स्वामिनी साड्यांची महाराणी तर्फे हार्दिक शुभेच्छा. हुश, काय बाई महागाई ही. 500च्या नोटांची अगदी चटणी होती बाजारात. पण काय करणार, सगळा खरेदीचा भार माझ्यावरच पडतो ना. चला, झाली का पूजेची तयारी? आणि हे काय, बाबा कुठे तुमचे? अगं येतील इतक्यात. आत्ताच जरा पेपर वाचायला गेलेत लायब्ररीत. छान. कसं सुस्त तरी यांना म्हणते मी, शांतपणे वर्तमानपत्र चाळायला. तुम्हाला कसं खरेदी करायला सुस्त तसंच. झाली खरेदी? झाली सगळ्या दुकानांवरती धाड घालून. अरे एक वेळ कुमी आणि उदयचं ठीक होतं रे. तुम्ही काय दोघं वाद घालताय? आई, हे बघ कुमे, आधी आई बाबांना चहा दे बघू. म्हणजे वातावरण थंड होईल. बर सुनबाई, झाली खरेदी? हो ना सासूबाई, माझ्या उद्योगिनी उद्योग समूहाचं पहिलंच वर्ष ना हे. हो, सगळं लक्षात ठेवून आणलंय मी. शाबास. आणि कुमे, काय? शेजारच्या जोशी काकू आहेत ना, त्यांना जरा हळदी कुंकवाचं तेवढं सांगून ये बर का ग. हो. बरं सासूबाई, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? नाही म्हणजे काही राहायला नको, काही चुकायला नको आपल्या हातून. अगं काही चुकत नाही, सगळी तयारी झालीये. हो. आता हल्ली करतात की नाही माहिती नाही, पण बरं का कुमे, काय? लक्ष्मी जवळच कुबेराची प्रतिमा ठेवून आम्ही एक मंत्रही म्हणत असू बरं का. वाव, कोणता मंत्र आजोबा? म्हणजे मला तरी सांगा ना. म्हणजे कसं अभ्यास न करता लक्ष्मी पुत्र होणार की काय तू? बर, पण मंत्र सांगायला काही हरकत नाहीये. तो म्हणून लक्ष्मीपुत्र झालास की मग मात्र या आजोबाची आठवण ठेव म्हणजे झालं. काय काय आजोबा असं काय? पण सांगा ना. अरे हो, धीर धर. पण खरं सांगू, संस्कृत आहे बर का. कसा येणार तुम्हाला? ठीक आहे, ऐका तर. जोड, हात जोड. धनदाय नमस्तुभ्यं. धनदाय नमस्तुभ्यं. नीट म्हण, धनदाय नमस्तुभ्यं. धनदाय नमस्तुभ्यं. निधी पद्माधिपाद्य च. निधी पद्माधिपाद्य च. उच्चार शुद्ध आणि स्पष्ट हवेत बर का. पुढे म्हण, भवन्तु त्वत्प्रसादेन. भवन्तु त्वत्प्रसादेन. भवन्तु त्वत्प्रसादेन. भवन्तु त्वत्प्रसादेन. धनधान्यादि संपदा. धनधान्यादि संपदा. अर्थ कळला का गधड्या? नाही. नाही ना, सांगतो ऐक. निधी आणि पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेरा, तुला माझा नमस्कार असो. तुझ्या कृपेनं मला धन धान्य संपत्ती प्राप्त हो. वाव आजोबा, ह्या मंत्रात खरंच सामर्थ्य असतं का हो? आता असं म्हणतात बुवा. म्हणतात काय असतं रे, अगदी नक्की असतं. काय म्हणाली? नाही ना ऐकू आलं? बराच वेळ ऐकू आलं की हो तुम्हाला आज? ए आजी, मग एखादा परीक्षेत पास होण्यासाठी किंवा पहिला नंबर येण्यासाठी काय मंत्र नाही का ग? काय म्हणाला? नाही म्हणजे कसं 12वी फार टफ जाते ना मला. त्यात फक्त अभ्यास आहे की अभ्यास म्हणून कंटाळलोय मी आता. असं वायफळ गप्पा मारू नको सुगाच. आधी आज जा आणि अभ्यास करून घे. काय मी तर या दिवाळीच्या फराळांच्या अगेन्स्टच आहे बाबा. अरे काय ते तळणीचे पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवणारे रे बाबा. अहो, तुमच्या पुढे हात जोडते. आज तरी ते आरोग्याचं लेक्चर नको. आनंदानं लेक्चर बाजी न करता फराळ कराल का आज? हो. आणि मी ना उद्योगिनीतर्फे कितीतरी नवीन पदार्थ आणलेत फराळाचे बाजारात या वर्षीच. बघा तरी, ही बघा, ही आहे ना, ही बिन काट्याची चकली. म्हणजे चकली करताना ना मोहन जरा कमीच घातले. आणि सासूबाई, हा आहे ना, हा प्रवासी चिवडा. म्हणजे तेलाचा अंश जरा कमीच. अगो बाई. आणि नेहमीची ती केशरी रंगाची जिलबी खाऊन अगदी कंटाळा आला असेल ना, तर त्या ठिकाणी ही गुलाबी जिलबी आणि गुलाबी. आणि स्त्री मुक्तीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या बायकांसाठी शंकरपाळ्यांऐवजी पार्वती पाळे. बस 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 बस. अगं ही यादी आता पुरे.
फराळाच्या आधीच पोटात गुरगुरायला लागलंय. अरे पण असे बोलत काय बसलायत? सगळ्यांच्या आंघोळी झाल्यात का? हा, आटपारे लवकर. कुमे, दिवे लाव बरं घरभर. हा? अगं घरातला अंधार बाहेर जाऊ दे, प्रकाशाचं साम्राज्य घरात येऊ दे रे देवा. बरं का? अहो अहो ऐकलत का? यंत्र लावलंय, ऐकू येतंय, बोल. मग सांगा की. मी म्हणते फराळाला चला. सुनबाई, आधी तुझी ती उद्योगिनी का काय म्हणतेस ना, त्याचे सगळे पदार्थ वाढव सगळ्यांना. उदय, आजी आजी येतो ग. एवढा ऍटम बॉम्ब त्या कुंभीच्या कानापाशी फोडून आलोस बघ. उदय उदय नो ऍटम बॉम्ब. कुमी म्हणते ते बरोबर आहे. पर्यावरणाचं भान राखत आणि मनातल्या आणि जनातल्या सर्व अंधकाराला पळवून देत म्हणूयात शुभ दीपावली. आजोबा, ही दिवाळी साजरी करणं खऱ्या अर्थाने कधीपासून सुरू झालं? कुमे, या सणाचा उगम बघ अगदी म्हणजे प्राचीन काळी झाला बरं का. म्हणजे आर्यांचं वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होतं. 6 महिन्यांची दीर्घ रात्र संपून 6 महिन्यांचा दिवस सुरू होताच त्या प्रदेशातल्या लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखं वाटलं असावं. बर. आणि त्यासाठी त्यांनी आनंद साजरा केला असावा. तोच हा दीपोत्सव. जरा अजून अवघड भाषेत सांगू का? अजून? आर्यांच्या 7 पाकयज्ञांपैकी पार्वण, आश्वयुजी, अग्रहायणी या 3 यज्ञांचं एकत्रीकरण करून त्याचं थोडं रूपांतर करून दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा असं म्हणतात. बरं. कुमे, तुला काही समजलं? मला तर बाई सगळं डोक्यावर न गेलं. नाही जायचं, तुमच्या डोक्यावरूनच जायचं. सोपं आहे ना समजायला. काय बाबा, पार्वण हा पाकयज्ञ असतो पितरांसाठी. आश्वयुजी हा इंद्र, कृषी देवता आणि सीता यांच्यासाठी असायचा बरं का. बर. अग्रहायणी हा संवत्सर समाप्तीचा याग असे. पण बाबा, काही लोकांची अशी श्रद्धा आहे की भगवान श्रीराम वनवास संपवून सीतेसह अयोध्येला आले, त्यावेळी अयोध्येतल्या प्रजेनी जो साजरा केला ना, तोच हा दीपोत्सव. आणि कुमे, उदय, तुम्हाला पुराणातली बळीची कथा माहितीये ना? बळीराजा फारच बलाढ्य झाला होता. त्यानं सर्व पृथ्वी जिंकून देवांना टाकलं बंदिवासात. बर. मग विष्णूनं घेतला वामन अवतार आणि त्यांचा निप्पात केला. तेव्हा लोकांनी केला आनंद उत्सव, तोच हा दीपोत्सव. आई आमच्या कॉलेजमध्ये काल पार्टी होती ना, तेव्हा माझी एक जैन मैत्रीण सांगत होती काय की त्यांचे ते शेवटचे तीर्थंकर महावीर होते ना, तर ते महावीरांचं निर्वाण अश्विन अमावस्येला झालं. त्यावेळी सगळ्यांनी महावीराची पूजा करून दीपाराधना केली. कसली आराधना केली? अहो, दिव्यांची आराधना. ज्ञानदीप निर्वाणाला गेला आहे. आता आपण साधे दिवे लावूयात आणि सर्वत्र प्रकाशाचा उत्सव साजरा करूयात. आणि तेव्हापासूनच सगळेच जण दीपोत्सव साजरा करायला लागले. बर. कुमे, दिवाळीच्या उगमाशी ही जीत जेते ही भावना आहे बर का. अगं शेवटी काय, फायटिंग इज मस्ट. येस, लढाई पाहिजेच पाहिजे. सम्राट अशोकाच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला म्हणे. हो बरं का उदय. लढाई नाही, जिंकणं नाही, हारणं नाही, मग त्याला जगणं कसलं म्हणायचं? जीवनात लढाई हवीच. छोटी छोटी लढाई ही आयुष्यात रंग आणते, रंग भरते. काय हो, तुमचं काय मत आहे? कानात यंत्र घातलं वाटतं. तरीच अधून मधून भांडत असता होय माझ्याशी आजी. आणि बरं का कुमे, आणखीन एक कथा आहे. सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या राज्याभिषेक समारंभानंतर जो दीपोत्सव साजरा केला गेला तो आज तागायत चालू आहे. आणि वा 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 वा, मला अगदी सांस्कृतिक इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतंय. खरंच. आता पुरे झाला तो इतिहास. मी आपली इथे एकटी राबती झालं. इथे कुणी मला मदतीलाही नाहीये. उद्योगिनीचे आकाशकंदील आजच पोचवायला पाहिजेत. फराळाचे पदार्थही आजच करून झाले पाहिजेत. पॅकिंग व्हायला पाहिजे. ऑर्डरी घरी पोहोचवल्या पाहिजेत. किती काम आहेत. आणि इथे बघा, काय हातावर हात ठेवून छान गप्पा चालल्यात दिवाळीच्या. आई, अगं सूनबाई, तुझ्या उद्योगशीलतेबद्दल काही शंकाच नाहीये. अगं, अख्ख्या कॉलनीत
तुझ्या इतकी उद्योगशील बाई दिसायची नाही. म्हणून म्हणतो आम्ही आहोतच भाग्यवान. म्हणजे काय बरोबर आहे. अख्ख्या कॉलनीमध्ये काय बाबा, अख्ख्या पुण्यात म्हणा, अख्ख्या जगात म्हणा. आता बास हा नाही, हिशोबाचा मात्र जरा थोडासा गोंधळ असतो. काय हो बाबा, तुम्ही पण ना. घसरलात का घसरलात माझ्या हिशोबीपणावर. पण मला ह्या वेळी बघाच तुम्ही, अगदी चोख हिशोब ठेवलाय मी सगळा. बर वाटलं काय. आणि उद्योगिनीच्या आकाश कंदिलाला तर इतकी चांगली मागणी आहे बाजारात. अरे वा, क्या बात आहे. कुमे, उदय, जरा इकडे या बघू. काय हे बघा, आपल्या घरी जो आपण फराळ केलाय ना, आणि तुम्ही जे फटाके उडवणार आहात ते सगळं एकत्र करा. बर. आणि त्यातलं थोडंसं बाजूला काढून ठेवा. कुणासाठी? आपल्या घरी जे काम करतात ना त्यांच्यासाठी. आणि आई, त्यांना ते बोनस वगैरे सुद्धा सगळं आजच मिळालं पाहिजे बरं का. आणि उद्या सकाळचा फराळही आजच्या आजच त्यांच्या हातात जायला हवा बघ. हा, आता आपल्या आजीबाई जरा मुद्द्याचं बोलल्या. काय रे, आपण जसा दिवाळीचा आनंद घेतो तसाच तो त्यांना घेता आला पाहिजे आणि वेळेवरतीही घेता आला पाहिजे. अगदी बरोबर आहे. अरे, आपल्या घरी काम करणाऱ्यांचं मन खरं मोठं म्हटलं पाहिजे. दिवाळी मसाला मिक्स धमाका. लेखन डॉक्टर माधवी वैद्य. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. सहभागी कलावंत वृषसेन दाभोळकर, मानसी लोणकर, माधवी सोमण, निमिष तोटे, वृषाली पटवर्धन आणि सुहास कुलकर्णी. निर्मिती संयोजन शेखर काळे. साड्यांची महाराणी स्वामिनी घेऊन येत आहे दिवाळी मसाला मिक्स धमाका. धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. दिवाळी मसाला मिक्स धमाका. आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.